नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला सेट डीचा पेपर आपण पाहणार आहोत। तर या पेपरचे यामधील आपण 100 प्रश्न जे आहेत तर जे जसेच्या तसे म्हणजे संपूर्ण जो पेपर आहे तो हा आपण 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। याप्रमाणे हा पेपर होता बघा, इथे काही सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, त्या तुम्ही वाचून घ्या। आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। तर प्रश्न पहिला आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? म्हणजे बृहन्मुंबई आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग येतात दिलेला आहे। तर आता ज्या जिल्ह्याचा पेपर तुम्ही देताय तर त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सर्व इतिहास भूगोल सर्व माहीत असणे गरजेचं आहे। तर बघा, एकूण आयुक्तालयांची संख्या बृहन्मुंबईमध्ये आहे 5, जे की तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 बघा, एक समीकरण दिलेलं आहे, जर 8x - 4 बरोबर 3x + 6 म्हणजे काय दिले, 8x - 4 बरोबर 3x + 6, तर x + 1 याचा घन किती? तर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दोन समीकरणावरून x ची किंमत काढावी लागेल आणि तिथे x ची किंमत ठेवून त्याचा तुम्ही घन काढू शकता। तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, समीकरण 8x - 4 बरोबर 3x + 6 दिलेलं आहे। तर आपल्याला x + 1 चा घन काढायचा आहे। तर आता हे x एका साईडला घ्यायचं, हे अधिक 3x इकडे वजा 3x होईल, म्हणजे 8x - 3x बरोबर हे -4 तिकडे +4 होईल। म्हणजे 8 मधून 3 गेले, 5x राहिले, 6 आणि 4 10, हे 5 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, 5 × 5 5 × 2 = 10, म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 2। तर आता x + 1 चा घन म्हणजे x या ठिकाणी 2 ठेवा, 2 + 1 चा घन म्हणजे किती, 3 चा घन, 3 चा घन किती असतो 27, तेच आपलं उत्तर असणार आहे। x + 1 चा घन किती येतं, 27 येतं। तर 27 जर पाहिलं तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, 21,025 चे वर्गमूळ किती? तर बघा, असं जेव्हा तुम्हाला वर्गमूळ विचारलं जातं तर त्यावेळेस एक ट्रिक यूज करायची। काय करायचं, 1 ते 10 पर्यंत तुम्हाला जे काही वर्ग माहिती असतात, तर 1 चा वर्ग काय असतो 1, 2 चा वर्ग 9, आता 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, त्यातला एकच अंक लिहायचा, एकक स्थानाचा 6, 5 चा वर्ग 25, 5, म्हणजे असे अंक लिहून काढायचे 1 ते 10 पर्यंतच्या वर्गाचे। आता एकक स्थानचा अंक घ्यायचा, तर आता इथे कोणता अंक दिसतो तुम्हाला 5, म्हणजे हा 5चा इथे तुम्ही अंक घेऊन टाकायचा। वर्ग असल्यावर काय करतो, शेवटचे 2 अंक कट करायचे, मग हे 25 कट केलं, राहिलं काय इथे 210। आता 210 पेक्षा लहानात लहान पूर्णवर्ग संख्या कोणती आहे, 196 आहे, आणि 196 कशाचा वर्ग आहे, 14चा, ते 14 अंक इथे पुढे लिहून टाकायचा, किती आलं 145, म्हणजे हा 21,025 हा कशाचा वर्ग असणार आहे, 145चा असणार आहे। कोणताही वर्ग करून तुम्ही या पद्धतीने सोडू शकता। एकक स्थानचा अंक प्रत्येक वर्ग संख्येचा घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा त्या 2 अंक कट करायची शेवटची, आणि राहिलेल्या संख्येच्या लहानात लहान जवळपासचं वर्ग म्हणजे वर्ग संख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ घेऊन त्या संख्येच्या पुढे लिहायचं, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल। कोणत्याही ह्याला ही शॉर्ट ट्रिक तुम्ही वापरू शकता। तसेच 14 × 15 जर केलं तर 210 येतं, आणि 5 चा वर्ग 25, हे एकक स्थानी 5 असल्यावर देखील आपण असं चेक करून तुम्ही पाहू शकता। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, शुद्ध शब्द कोणता? बघा, पारितोषिक हा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा होता, तर ऑप्शन ए मध्येच तुम्हाला शुद्ध शब्द दिलेला आहे, पारितोषिक। दोन्हीलाही ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी आहे, म्हणून ऑप्शन 1 मध्ये दिले बघा, पारितोषिक हा शुद्ध शब्द आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? म्हणजे उपराष्ट्रपती पदाचा आपल्याला कार्यकाळ विचारलेला आहे। बघा, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तर काही मुलांना काय वाटतं राज्यसभेचा कार्यकाळ 6 आहे, म्हणजेच राष्ट्रपतीचा पण 6 वर्ष असेल। तर बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ जो असतो तर तो 5 वर्षाचा असतो, आणि उपराष्ट्रपती जे असतात तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे त्यांचा जरी कार्यकाळ इतर सदस्यांचा कार्यकाळ जरी 6 वर्षाचा असला राज्यसभेच्या, पण उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सदस्य किंवा सभापती असतात, म्हणून त्यांचा जो कार्यकाळ असतो तर तो त्यांचे जे पद आहे उपराष्ट्रपती त्याप्रमाणेच गणला जातो, जो की 5 वर्ष ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। आणि राज्यसभेच्या खासदारांचा जर पाहिला तर तो 6 वर्षाचा असतो, हे देखील लक्षात घ्या, आणि लोकसभेच्या 5 वर्षाचा असतो।
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही, म्हणजे कोणती संस्था मोडत नाही. बघा, माहिती अधिकारामध्ये केंद्र सरकार असते, राज्य सरकार असते, पण ज्या काही खाजगी संस्था असतात तर त्या माहिती अधिकाराच्या मध्ये मोडत नसतात. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, खाजगी संस्था हे माहिती अधिकार कायद्यात मोडत नाही. तेच विचारलेलं जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. बघा काय दिलेलं आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर आत्ताच मी सांगितलं, ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देताय त्या जिल्ह्याचा, खास करून मुंबईला जास्त फॉर्म असतात, त्यामुळे मुंबई ह्या शहराबद्दल तुम्हाला इतिहास, भूगोल जे काही त्याचं आहे ते संपूर्ण राज्यशास्त्र त्याचं किंवा ते जे काही लोकसंख्येशी संबंधित असेल, काही जे काही माहिती असेल ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या शहरामध्ये जर पाहिलं तर एकूण लोकसभा मतदारांची संख्या 5 आहे. बघा किती आहे? 5, जे की ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच किती? 6 आहेत. 6 ऑप्शन ए मध्ये दिले. बघा 6, एकूण 6 जे आहेत तर ते लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही मिळून किती? एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, जे की तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? तर आता दोघांच्या उंचीचं गुणोत्तर दिले आणि ह्यातली रोहितची उंची दिलेली आहे. त्यावरून आपल्याला राजूची उंची काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, राजूची उंची आणि रोहितची उंची यांचं गुणोत्तर किती दिले? 4:3, म्हणजे 4/3 असं आपण लिहू शकतो. त्यामध्ये रोहितची उंची तुम्हाला दिलेली आहे 1.2 मीटर. तर राजूची उंची माहीत नाही म्हणून आता आपण x मानूया. तर आता इथे राजूची उंची माहीत नाही म्हणून आपण x लिहिलं. x भागिले रोहितची उंची 1.2 बरोबर गुणोत्तर 4/3 आहे. तर आता तिरकस गुणाकार करूया. ह्या 4 गुणुले 1.2 होईल आणि हे 3 गुणुले x होईल. म्हणजे हे 3 जे आहे तर हे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर काय येणार? 4 गुणुले 1.2 भागिले 3. 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे किती आलं? 0.4 आलं. आणि 4 चौक 16, पण पॉईंट असल्यामुळे 1.6, म्हणजे 1.6 मीटर हे बरोबर काय आलं? एक्सची किंमत आली, जी की आपण काय मानलेलं? राजूची उंची मानली होती. म्हणजे राजूची उंची 1.6 मीटर असेल. तर 1.6 मीटर आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर बघा, ₹70ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती असेल? तर बघा, 70च्या 15% काढायचा आहे, एवढा नफा आहे. 70च्या 15% म्हणजे 70 गुणिले 15 भागिले 100, शून्याला 0 गेले, 15 7 105 भागिले 10, म्हणजे किती आलं? 10.50, म्हणजे ₹10.50 एवढा त्याला काय झाला? 15% 70वर म्हणजे नफा झाला. तर विक्री किंमत काय असते? खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत आहे 70 आणि नफा 10.50 किती झाला? तर 80.50. बघा 80.50 कशामध्ये दिले? तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा, ग्रामरवरती हा प्रश्न आहे. सौम्य म्हणजे एकदम मऊ म्हणतो, त्याच्या विरुद्धार्थी काय असतं? तीव्र असतं. सौम्य त्याच्या विरुद्धार्थी तीव्र असतं, जे की तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर बघा, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर बघा, सुरुवातीला तुम्हाला ग्रॅमी पुरस्काराबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. तर संगीत क्षेत्रातील दिला जाणारा हा एक उल्लेखनीय हा पुरस्कार आहे. तर ते जिंकणारे पहिले जे होते तर ते कोण होते? पहिले ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पंडित रविशंकर, जे की सितार या वाद्याशी जे आहे तर ते संबंधित आहेत. बघा, सितार वाजवत होते पंडित रविशंकर. त्याप्रमाणे पंडित शिवकुमार शर्मा हे जर पाहिलं तर ते संतूर वादक आहेत. कोण? पंडित शिवकुमार शर्मा संतूर, आणि हे पंडित रविशंकर सितार. पंडित विश्वमोहन भट हे कोण आहेत? तर ते शास्त्रीय संगीत गायक आहेत. बघा, पंडित विश्वमोहन भट आणि उस्ताद झाकीर हुसेन तुम्हाला माहितीच आहे, तर प्रसिद्ध तबला वादक आहेत. तर यापैकी पंडित रविशंकर यांना सितार यासाठी जो आहे तर तो पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला होता. पंडित रविशंकर यांना ऑप्शन ए याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर मराठी भाषा गौरव दिन कधीच असतो? तर नुकताच तो गौरव दिन पार पडलेला आहे. बघा, फेब्रुवारी महिन्यात 27 फेब्रुवारीला
कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि 1 मे जो आहे तर तो महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. 17 सप्टेंबर महाराष्ट्र मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. तर 4 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? बघा, अभिजात भाषा जर पाहिल्या तर एकूण आता आधीच्या 6 होत्या ना, आता मराठी सहित एकूण 4, म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली अशा 5, एकूण 11 ज्या आहेत तर त्या सध्याला एकूण भाषा आहेत अभिजात भाषा. त्यापैकी आता मराठी झालेली आहे, तमिळ आहे, बंगाली आहे, पण गुजराती आहे का अभिजात भाषा? नाही. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अभिजात भाषा नसलेली भाषा कोणती? गुजराती, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. तर बघा, गणितमय सिम्प्लिफिकेशन दिले तुम्हाला. 17 गुणुले 29 बरोबर 493. तर 170 गुणुले 0.029 किती? तर फक्त इथे पॉईंटवर तुम्ही लक्ष ठेवायचं. पॉईंटच्या पुढे ते 3 घरं आहेत, पण इकडे 170 आहे. इथला जर 0 वळून इकडे जर गुणला आपण तर 0.29 येणार. काय येणार? 17 गुणुले 0.29 येणार. बघा, पॉईंटच्या पुढे किती घरे राहिली? 2 राहिली. तर पॉईंटच्या पुढे 2 घरे असणार पर्याय, म्हणजे हे 493 आहे, ते 4.93 याचं उत्तर यायला पाहिजे. तर 4.93 कशामध्ये? ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? बघा, 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? तर 1 मीटर म्हणजे काय असतं? 1000 म्हणजे भागिले त्याला 1 करावं लागेल तुम्हाला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, कारण 1000 किलोमीटर म्हणजेच 1 किलोमीटर येतो. म्हणून 1 भागिले 1000 केलं तर 0.001 हे कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? 0.001 किलोमीटर असतील, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. बघा काय दिलेलं आहे. NTZ, AGM, DJP आणि CGM यामध्ये विसंगत गट कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता इथे तुम्ही NTZ यामध्ये जर पाहिलं तर N नंतर काय असतं? OPQRS हे 5 शब्द आणि पुढे T घेतलं आहे. बघा, 5 शब्द इथे मधले, पुढे T. त्याप्रमाणे Z. आता T नंतर Z जर पाहिलं तर T नंतर UVWXY असे 5 शब्द आणि पुढे Z घेतलेला आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये 5-5 शब्द गाळून पुढचा शब्द आलेला आहे. त्याप्रमाणे बघूया AGM मध्ये A नंतर काय असतं? BCDEF. बघा, A नंतर BCDEF हे 5 शब्द कट करून पुढे काय घेतलेला? F नंतर G घेतलेला आहे. त्यानंतर G नंतर HIJKL हे 5 शब्द कट करून K घेतलेला आहे. म्हणजे याप्रमाणे हे जर पाहिलं तर हे एकाच गटात येतात. त्याप्रमाणे आता DJP आणि CGM पाहूया. बघा, तर DJP, D नंतर काय असतं? ABCD, EFGHI, I नंतर म्हणजे D नंतर 5 शब्द कट करून जे आलेलं आहे. त्यानंतर J नंतर JKLMNO कट करून पुढे P घेतलेलं आहे. म्हणजे हे देखील एका गटात येतं. आता CGM बघूया. C नंतर काय असतं? DEFGH. तर आता C नंतर इथे H पाहिजे होतं, पण दिले काय? G. म्हणजे हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. CGM जे आहे तर या गटात मोडत नाही, म्हणून याचं ऑप्शन डी जे आहे तर ते असेल. तो विसंगत गट ओळखायचा होता, जो की CGM मध्ये दिलेला आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? तर बघा, हलाहल म्हणजे काय? तर विष म्हणतो. विषालाच काय म्हणतात? हलाहल म्हणतात. त्याच्या विरुद्धार्थी काय असतं? अमृत असतं. तर हलाहल म्हणजे काय? तर विष, जे की ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. NDPS ॲक्टचे फुल फॉर्म काय? तर आता फुल फॉर्म देखील तुम्हाला महत्त्वाचे विचारले जातात, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, NDPS ॲक्ट हा अंमली पदार्थाशी संबंधित हा एक कायदा आहे. म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे? नॅरोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, जो की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसत आहे. बघा, नॅरोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट हे एक अंमली पदार्थाशी संबंधित हा एक कायदा आहे, जे की ऑप्शन ए मध्ये त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ते इतर बाकीचे चुकीचे दिलेत, ऑप्शन ए मधलाच बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर बघा, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही? तर आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असलेले
कोणकोणते आहेत त्यामध्ये एलिफंटा लेणी येतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येतं, अजंठा लेणी येतं. म्हणजे आता हा जानेवारी 2025 म्हणजे त्याच्या अगोदरचा पेपर आहे. पण सध्याला जर पाहिलं तर याचं ऑप्शन त्यांनी त्यावेळेस जर पाहिलं तर करंट अफेअरनुसार रायगड किल्ला येत होतं. पण रायगड किल्ल्यासहित आता जर तुम्ही पाहिलं तर एकूण 12 किल्ल्यांचा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे सध्याला जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हे रायगडसुद्धा त्यामध्ये येणार आहे. पण त्यावेळेस रायगड नव्हतं म्हणून ह्याचं ऑप्शन सी होतं. तर बघा कोणकोणत्या वर्ल्ड हेरिटेज साईट सहभागी आहेत ते आपण थोडं पाहूयात. तर बघा इथे तुम्ही पाहू शकता. तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर युनेस्कोच्या यादीमध्ये अजिंठा, वेरूळ, एलिफंटा ह्या लेण्या, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST मुंबई आणि पश्चिम घाटचा समावेश आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर जुलै 2025मध्ये, पण आपला पेपर कधीचा आहे मे 2025चा, म्हणजेच त्यावेळेस रायगड नव्हतं बघा. पण जुलै 2025मध्ये काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 किल्ल्यांसह मराठा मिलिटरी लँडस्केप तसेच 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळालेला आहे. 11 किल्ल्यांसह एक कुठला अजून एक मराठा मिलिटरी लँड कॅम्प, म्हणजेच एकूण 12 जागतिक किल्ल्यांना वारसास्थळ मिळालेलं आहे. तर आता कोणकोणती वारसास्थळ आहेत बघा. ऐतिहासिक लेणी आणि वास्तू, तर अजिंठा लेणीला 1883मध्ये मिळाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ती. बौद्ध लेणी आहे. त्याप्रमाणे वेरूळ लेणी ती पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. राष्ट्रकूटकालीन आहे लेणी. त्याप्रमाणे एलिफंटा लेणी जी की मुंबईजवळ घारापुरी बेटावरील लेणी आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004ला मिळालेला आहे. मुंबईतील ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. त्याप्रमाणे व्हिक्टोरिया गोथिक आणि आर्ट डेको 2018ला मुंबईतील वास्तू आहे. आणि निसर्ग आणि लष्करी वारसा जर म्हणलं तर पश्चिम घाटला 2012मध्ये म्हणजे जैवविविधतेने नटलेला प्रदेश म्हणून त्याचा समावेश करण्यात आला होता. आणि मराठा लष्करी भूदृश्य म्हणजे 11 किल्ले, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पन्हाळा, लोहगड, सुवर्णदुर्ग, खांदेरी, साल्हेर आणि तामिळनाडूतील जिंजिकेला, हे एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आता केलेला आहे जुलै महिन्यामध्ये. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यावेळच्या पेपरनुसार रायगड किल्ला याचं उत्तर होतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. वांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर बघा वांद्रा वरळी सी लिंक जो आहे तर तो 2009मध्ये सुरू करण्यात आलेला होता. म्हणजे आपल्याला फक्त वर्ष विचारले तर हा थोडा म्हणजे करंट अफेअरच्या बाहेरचाच प्रश्न म्हणावा लागेल. म्हणजे मुंबईबद्दल तुम्हाला मी काय सांगितलं, इतिहास भूगोल सर्व माहीत पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये हा जमा झाला आहे प्रश्न. 2009चा आहे बघा. तर तो सी लिंक जो आहे तर तो 2009मध्ये सुरू करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर आता इथे काय दिलेलं आहे, जर ए आणि बीचे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय काय? तर आता हा पर्याय जो आहे म्हणजे हा प्रश्न तुम्ही पर्यायावरून काढू शकता. बघा सध्याचं त्यांचं प्रमाण किती आहे, 3:5 आहे. आता 3 आणि 5 जर पाहिलं तर इथे 21:35 एक आहे, 27:45 आहे, 18:30 आहे. 3:5 येतात त्यांचे. पण 10 वर्षांत जर तुम्ही पाहिलं तर 21मध्ये 10 ॲड केलं तर किती येतं 31, 35मध्ये 10 ॲड केलं तर किती येतं 45. म्हणजे 10 वर्षांत जर तुम्ही जर पाहिलं, कारण वर्ष ॲड होतात, सध्याचं वय तुम्ही जर पाहिलं तर 31 आणि 45, 10 वर्ष यातनं मागं जर तुम्ही गेला तर किती येतं 21 आणि 35 येतं. म्हणजे सध्याचं वयाचं गुणाकार रेशो जर काढला 7:21, 7:5, 35, 3:5 येतो. म्हणजे पर्यायानुसार जर तुम्ही पाहिलं तर 21 आणि 35 हे त्यांचे सध्याचे वय असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. सोडवायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तरी पण तुम्ही जर कन्व्हेन्शनल मेथड आहे आपली जी काही समीकरण तयार केली त्याने सुद्धा सोडू शकता. पण हे साधं सिंपल तुम्हाला आता इथे पर्यायावरून किंवा हे गुणोत्तरावरून दिले त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतात? बघा एका तासामध्ये 36 सेकंद. मग 2 तासाचे किती झाले 36 दूनी 72 म्हणजे 7200 सेकंद प्लस 30 मिनिटाचे 3 संग 18 म्हणजे हे किती झाले प्लस 1800 सेकंद. आणि वर किती सांगितले त्यांनी 15 सेकंद. तर एकूण सेकंद किती झाले हे 7200 आणि 1800 झाले 9000 आणि वरचे 15 म्हणजे 9015 सेकंद एकूण होणार आहेत. 2 तास 30 मिनिटे 15 सेकंद म्हणजेच 9015 सेकंद. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून फ्रीमध्ये PDF याची तुम्हाला भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 23. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, खालीलपैकी अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. तर रामबाण
तर आता रामबाण उपाय हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर रामबाण म्हणजे काय? अचूक आणि गुणकारी उपाय. त्याला आपण रामबाण उपाय म्हणतो. मी अचूक आणि गुणकारी. राम म्हणजे काय? रामाचा बाण कसा होता? एकदम अचूक होता, निशाणा परफेक्ट होता, म्हणून अचूक गुणकारी उपाय म्हणजेच रामबाण असं त्याला आपण म्हणतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, प्रोजेक्ट टायगर म्हणजे मेळघाट हा कुठं आहे? तर अमरावती जिल्ह्यात आहे. सोपा प्रश्न होता. ऑप्शन सी अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीमध्ये आहे. मी आत्ता सांगितलं, ज्या जिल्ह्याचा पेपर बघताय खास करून मुंबईचा, तर मुंबईचा इतिहास, भूगोल, त्यामध्ये कोणती अरण्य आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत, काय आहे, तालुके किती, किंवा तिथे जिल्हा परिषद आहे का नाही, किंवा तिथे मतदारसंघ किती आहेत, हे सर्व त्या जिल्ह्याचे इतिहास, भूगोल, राजकारण सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही पाहिलं 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. बघा, राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे मुंबईमध्ये? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, बोरिवली या ठिकाणी आहे. बघा, ऑप्शन बी मध्ये दिले तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 तुम्ही येथे पाहू शकतात. जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्याच्या वाढीचे प्रमाण किती? म्हणजे किती टक्क्याने ती वाढली आपल्याला विचारलेलं आहे. बघा, तर आता अगोदर किती होती? 20,000, नंतर किती झाले? 25,000. म्हणजे वाढ किती झाली? यामध्ये 5,000ची वाढ झाली आहे. कितीमध्ये वाढ झाली? 20,000मध्ये. म्हणजे 5,000 भागिले 20,000 गुणले 100. मग किती टक्के वाढ आहे आपल्याला मिळून जाईल. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, बे के बे 25 दोन्ही 50. किती आलं? 25. म्हणजे 25% जी आहे तर ती वाढीचं प्रमाण असणार आहे. बघा, जर शहराची लोकसंख्या 20,000 वरून 25,000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण 25% असेल, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. 28% गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा. म्हणजे गुणोत्तराच्या स्वरूपात आपल्याला करायचं आहे. बघा, 28% म्हणजे आपण कसं लिहितो? 28 भागिले 100 असं आपण लिहित असतो. तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर कितीचा भाग जातो? तर 4ने भाग जातो. 4 एके 4, 4 सत्ता 28, 4 एके 4, 25 चौक 100. म्हणजे किती येतं? 7/25 हे त्याचं गुणोत्तर येतं. तर 7/25 तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे साधं तुम्हाला इथे गुणोत्तरात रूपांतरित करायचं होतं, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. 28% म्हणजे 7/25. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. तर प्रश्न क्रमांक 28 मराठी ग्रामरवरती आहे. क्षणैक या शब्दाचा विग्रह सांगा. तर क्षणैक म्हणजे आपण कसं लिहितो? हे क्षण अधिक 1, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. बघा, क्षण अधिक 1चं काय होतं? क्षणैक होतं. म्हणजे क्षण अधिक 1 म्हणजे क्षणैक होतं. ऑप्शन ए मध्ये योग्य दिलेलं आहे. बाकी 3 ऑप्शन चुकीची आहेत. ऑप्शन ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. बघा, गो अधिक ईश्वर. तर आता ह्याचं काय होतं? गविश्वर होतं. बघा, गो अधिक ईश्वरचं काय होतं? गविश्वर होतं. आणि वे इथं ई दीर्घ आहे, त्यामुळे इथे दुसरी वेलांटी असते वेला. म्हणजे गो अधिक ईश्वरचं काय होतं? गविश्वर. त्याप्रमाणे महा अधिक ईश्वरचं महेश्वर होतं. बघा, म्हणजे आ आणि दीर्घ ई मिळून काय होतं? वे होतं. वे. गो अधिक ईश्वर गविश्वर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. बावधन. बघा, बावधान बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, वाढवण किंवा बावधन म्हणतो त्याला आपण. ते बंदर जे आहे तर ते नियोजित बंदर आहे, जे की पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात नियोजित आहे. बघा, ऑप्शन बी मध्ये दिले. कोणत्या जिल्ह्यात आहे फक्त विचारलेलं, म्हणून ऑप्शन बी पालघर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच MTHL कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? बघा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जी आहे तर ती मुंबई आणि नवी मुंबई म्हणजेच रायगड, म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL जी आहे तर ती कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? मुंबई आणि रायगड या 2 जिल्ह्यांना जोडतो, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. 2x9 बरोबर 4x असेल तर एक्सची व्हॅल्यू काय? तर असं जेव्हा असतं तर तेव्हा पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार असतो आणि मधल्या 2 संख्येचा गुणाकार असतो. म्हणजे इथे काय येणार आहे? 2x बरोबर काय होईल? बघा, 2x बरोबर हे 9 चौक 36 येणार.
मग हे 2 इकडे भागाकारात जाईल 36ला. बे के बे 18 दोन्ही 36, म्हणजे एक्सची किंमत काय आली 18 आली. तुम्हाला फक्त एक्सची व्हॅल्यू विचारलेली जी की 18 येते ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. GFCला CFG तर RPJला काय असेल? बघा GFCचं उलटं केलं आहे CFG, ह्याच्या उलटं इकडे केलेलं आहे. तर RPJच्या उलटं काय होणार? JPR, म्हणजे JPR कशामध्ये दिलं आहे बघा? तर तुम्हाला ऑप्शन 2मध्येच दिलेला आहे JPR. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. साधं सिंपल प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. तर आता संधी ओळखायची आपल्याला. मन्वंतर, तर आता या जोड शब्दाची संधी ओळखायची आहे. तर आता मन्वंतरचं कसं, म्हणजे संधी विग्रह करायचा आहे, ओळखायची नाही, संधी विग्रह करायचा आहे. बघा मनू अधिक अंतर असं त्याचं काय होतं? मन्वंतर होतं. तर ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. बघा फक्त संधी विग्रह करायचा होता मन्वंतरचा, मनू अधिक अंतर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. काय दिलेलं आपल्याला इथे? पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? म्हणजे आता संधी विग्रहाचा जो नियम असतात काही, तर त्यानुसार जर आता तुम्ही पाहिलं तर दुष्काळ, दु अधिक काळ दुष्काळ, नि अधिक कारण निष्कारण, नि अधिक फळ निष्फळ, तर हे जे आहे तर ते विसर्ग संधी म्हणजे एका गटात येतात. पण दु अधिक जन म्हणजे दुर्जन जे आहे तर हे वेगळ्या गटात येतं. बाकी दुष्काळ निष्कारण निष्फळ हे एका गटात येतात. म्हणजे ह्या तिन्हीच्या गटात न बसणारा शब्द कोणता आहे? दुर्जन आहे, जे की ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? तर बघा भारताची पहिली सोलार सिटी जी आहे तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर बघा भारताची पहिली सोलर सिटी सौर शहर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. तर मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची, म्हणजे सांची स्तूप जो आहे तर सांची हे शहर आहे. तर हे देशातील पहिले सोलार सिटी बनले आहे. कोणतं? सांची हे शहर रायसेन जिल्ह्यातील सोलार सिटी बनलेली आहे, ज्याचे उद्घाटन जे आहे तर ते सप्टेंबर 2023मध्ये करण्यात आले. तर हे शहर प्रामुख्याने 3 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे आपली ऊर्जेची गरज भागवते. तर बघा कोणतं राज्य आहे लक्षात ठेवा. राज्य मध्य प्रदेश आहे आणि रायसेन जिल्हा आणि सांची हे शहर आहे. म्हणून ऑप्शन डी मध्य प्रदेशाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? बघा जे काय ऑलिम्पिक झालं त्यावेळेस तर ते पॅरिस ऑलिम्पिक फ्रान्स या देशात झालं, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. तर भारताच्या काही खेळाडूंनी म्हणजे एकूण जे आहे तर ती 6 मेडल मिळवली होती. तर त्यापैकी मनू भाकर हिने 2 पदकं मिळवलेली होती. तसेच तिला जर तुम्ही पाहिलं तर मनू भाकरला सर्वोच्च पुरस्कार आपला कोणता आहे? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने तिला गौरवण्यात आलेला आहे. आणि ती जी आहे तर ती पिस्तूल म्हणजे नेमबाजी म्हणजेच शूटिंग, पिस्तूल शूटिंग म्हणजे 10 मीटर एअर पिस्तूल जे आहे शूटिंग, यामध्ये ती आहे तर तिने कांस्य पदक जिंकलेले आहेत. बघा 2 पदके जिंकलेली होती एकटीने. वैयक्तिक अशी 2 पदके जिंकणारी पहिलीच महिला आहे मनू भाकर, मी शूटिंगची संबंधित आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर तुम्हाला जे काय महत्त्वाचे खेळाडू आहेत जसे की आता नीरज चोप्राने सिल्वर पदक जिंकलेलं होतं बघा. आणि पहिलं जे होतं गोल्ड तर ते पाकिस्तानच्या एका खेळाडूने जिंकलं होतं. तर त्याने नीरज चोप्राने जिंकलेलं तर कशामध्ये? भालाफेकमध्ये जिंकलेले, हे देखील लक्षात असू द्या तुम्हाला. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. तर आता हे एक अंकमालिका आहे बघा. 10, 15, त्यानंतर 25, 45 आणि 85 अशी एक अंकमालिका दिली आहे. तर आता इथे जर पाहिलं तर फरक बघा, इथे 5चा फरक आहे, 15 आणि 25मध्ये 10चा फरक आहे, 25 आणि 45मध्ये 20चा फरक आहे, 45 आणि 45मध्ये 85मध्ये 40चा फरक आहे. म्हणजे 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 दुनी 40 आणि 40 दुनी 80, म्हणजे फरक डबल होत गेलेला आहे. म्हणजे पुढे 85 अधिक 80 केलं तर किती येतं? 165. म्हणजे तेच आपल्याला ओळखायचं होतं. प्रश्नचिन्हाचा काय येणार आहे? 165 येईल, जे की ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. तर बघा आता इथे तुम्हाला एक अंकमालिका दिलेली आहे इंग्रजी DKFNHQ. तर पुढे प्रश्नचिन्ह जाई काय येईल? तर बघा डी नंतर ई कट करून एफ घेतलेला आहे, एफ नंतर जी कट करून एच घेतलेला आहे. मग एच नंतर आय कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे? तर पुढे आय कट करून के घ्यायला पाहिजे, आय कट करून पुढे जे घ्यायला पाहिजे. मग सुरुवात याची जेने होणार आहे.
आता इथे बघा के, इथे के नंतर इथे एन आलं, एन नंतर क्यू आले. के नंतर एल एम हे दोन अक्षरे प्लस करून पुढे एन घेतले, एन नंतर ओ पी नंतर क्यू घेतलेला आहे. मग क्यू नंतर आर एस आणि पुढे टी यायला पाहिजे, म्हणजे जे आणि टी हे तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, जे की तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिले बघा, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. तर आता पूर्वरूप संधी आणि पररूप संधी अशा दोन संधी आहेत बघा, तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता आपण दोन्ही संधी ज्या आहेत तर त्या काय आहेत ते समजून घेऊया. बघा, मराठी व्याकरणात स्वर संधीचे हे दोन खास प्रकार आहेत. म्हणजे स्वर संधीचे हे दोन प्रकार आहेत. कोणती? पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. तर त्यातली आता पूर्वरूप संधी बघा. पूर्वरूप संधी म्हणजे काय? जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर जो आहे तर तो पूर्वरूप म्हणजे तसाच राहतो. म्हणजे दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला तसाच राहतो, त्याला पूर्वरूप संधी म्हणतात. आता याचं जर तुम्ही पाहिलं तर सोपं सूत्र काय? पहिला स्वर टिकतो आणि दुसरा स्वर काय? निघून जातो. हे कशात असतं? तर पूर्वरूप संधीमध्ये असतं. म्हणजे आता उदाहरणं काय सांगता येईल याचं? खिडकी अधिक आत म्हणजे खिडकीत. बघा, खिडकी अधिक आत म्हणजे दुसरा जो आहे तर शब्द आ इथे निघून गेला आहे आणि इथे ई टिकला आहे, आ गेलेला आहे. त्याप्रमाणे काही अधिक असा काहीसा, तर इथे ई टिकला आहे, काही मधला ई टिकला आहे आणि ही पुढचा हा निघून गेलेला आहे, काही अधिक असा काहीसा. तर याला आपण कोणती म्हणतो? पूर्वरूप संधी म्हणतो. त्याप्रमाणे घरी अधिक की घरी म्हणजे इथला जर पाहिला तर री मधला ई टिकला आहे, हा निघून गेला आहे, घर अधिक की घरी. त्याप्रमाणे आता दुसरी संधी कोणती? पररूप संधी बघा. तर पररूप संधीमध्ये काय असतं? जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा पहिला स्वर लोप पावतो आणि पूर्वरूपमध्ये काय होतं? दुसरा स्वर लोप पावतो आणि पररूपमध्ये पहिला स्वर लोप पावतो, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरा स्वर काय असतो? तसाच राहतो, त्याला पररूप संधी आपण म्हणतो. तर आता याचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं? पहिला स्वर यामध्ये निघून जातो आणि दुसरा स्वर टिकतो. कशामध्ये? तर पररूप संधीमध्ये. आता उदाहरणे काय ह्याचे? कर अधिक ऊन करून. तर आता इथले करमधला गेला निघून आणि इथे ऊ टिकला, मग कर अधिक ऊन करून. त्याप्रमाणे घाम अधिक ओळे घामुळे म्हणजे पहिला स्वर निघून जातो, त्याला फक्त काय म्हणायचं? पररूप म्हणायचं आणि दुसरा स्वर निघून जातो त्याला तर पूर्वरूप म्हणायचं. एवढं फक्त लक्षात ठेवा. सांग अधिक येलेन सांगेन अशी जे आहे तर ते याचे उदाहरण असतील. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वरूप म्हणजे पहिला शब्द मुख्य असतो आणि पररूपमध्ये काय असतो? दुसरा म्हणजेच शब्द मुख्य असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. तर बघा, देव अधिक आले, देव अधिक आले, देव आले म्हणजे इथे पहिला स्वर निघून गेलेला आहे. आता पहिला निघून जातो म्हणजे हे कसली? पररूप आहे. त्याप्रमाणे दिक अधिक विजय, दिग्विजय म्हणजे पहिला निघून गेला, हे देखील पररूप आहे. त्याप्रमाणे मन अधिक रथ, मनोरथ. त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर पहिला निघून जातो म्हणजे हे देखील पररूप संधी आहे. म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता पहिले स्वर निघून गेल्यामुळे हे पररूप संधीचे आहेत. आता राहिलं काय? चांगले से, चांगले अधिक असे म्हणजे चांगलेसे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर दुसरा चांगले अधिक असे त्यातला निघून गेला आणि इथे ए राहिला. चांगले अधिक असे चांगलेसे म्हणजे इथे दुसरा स्वर जो आहे तर निघून जातो, त्याला आपण पूर्वरूप संधी म्हणतो, जे की ऑप्शन बीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर मनुष्याचं काय होतं भाववाचक नाम? मनुष्यत्व होतं, जे की तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आता हार्दिक म्हणल्यावर सगळ्यांना क्रिकेट हार्दिक पांड्या आठवतो बघा, पण हार्दिक सिंग म्हटलेलं आहे तुम्हाला. तर हार्दिक सिंग जो आहे तर तो हॉकीशी या खेळाशी संबंधित आहे बघा. हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो हॉकी या खेळाशी संगत आहे. तर आता महत्त्वाचे खेळाडू आणि त्यांच्या संबंधित खेळ ज्याने जास्तीत जास्त जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातील जर खेळाडू तुम्हाला किमान माहीत असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर बघा, भारतातील सायबर सुरक्षा जी घटना होतात म्हणजे फ्रॉड होतात, फसवाफसवी होते म्हणजे ऑनलाईन, तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी जी एक संस्था आपल्या भारताने एक तयार केलेली आहे, ती एक संस्था जबाबदार असते. तर तिला काय म्हटलं जातं? CERT.in, CERT/in ऑप्शन डीमध्ये दिलं आहे बघा.
म्हणजे आता ही CERT/IN म्हणजे काय आपण पाहूया. तर बघा सर CERT/IN म्हणजे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही राष्ट्रीय स्तरावरील नोडल संस्था कार्य करते. भारतातील सायबर धोके हल्ल्यांना प्रतिसाद देण्यासाठी म्हणजे भारताची सायबर सुरक्षा प्रणाली प्रमुख घटकांवर CERT/IN या घटकावर अवलंबून असते, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. जर जुलै हे FKZM असे लिहिले तर जून कसे लिहाल? बघा जुलैला FKZM लिहिलेलं आहे, तर जूनला कसे लिहाल? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं JU आहे, JULY साठी FKZM, तर इथे देखील JU आहे. सुरुवात कशानं होणार आहे? FKनं होणार आहे. FK म्हणजे हा पर्याय कट झाला. आता राहिला काय? FKFO आणि FKMZ. इथे तिसरा शब्द बघा, इथे JULYचा तिसरा शब्द काय? यल. तर यल नंतर त्याने इथे पुढे यम घेतलेला आहे, शेवटी घेतलेला आहे आणि शेवटीच काय? वाय. हा चौथ्या शब्दाचा शब्द तिसऱ्या ठिकाणी घेतला आहे, वाय नंतरचा झेड घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला JUची माहिती आहे FK सुरुवातीचे. आता यन नंतर काय असतं? NO असतं, म्हणजे ओ हा शेवटी घेणार आपण आणि शेवटचा शब्द काय? ई नंतर काय असतं? F असतो आणि F मध्ये घेणार, म्हणजे VKFO कशामध्ये दिले तुम्हाला? जे की ऑप्शन A मध्ये दिले बघा, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पहिले दोन शब्द आहे असे आणि तिसरा आणि चौथा शब्दाचं तिसऱ्या शब्दाला चौथ्या ठिकाणी आणि चौथ्या शब्दाला तिसऱ्या ठिकाणी असं घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढचा शब्द घ्यायचा होता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. काय दिले पहा. तर 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 बरोबर किती? तर बघा 1/12, 15 आणि 20. आता ह्या तीन संख्येचा तुम्हाला लसावी काढायचा. तर लसावी किती येतो? 60 येतो. 60 भागिले 12 म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे 5 अधिक 15 चौक 60 अधिक 4 आणि 20 त्रिक 60 म्हणजे लसावी आपण वर घेतो खालच्या संख्येने भागतो, भागिले आपण 60 लिहितो. बघा 5 आणि 4 9 आणि 3 किती? 12. 12 भागिले 60. 12 एके 12, 12 पंचे 60 किती आलं? 1/5. 1/5 कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. साधं सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न होता. बघा लसावी काढायचा आणि डायरेक्ट तुमचं ॲन्सर निघून जातं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46 बघा. तर काय दिलेलं आहे? सौंदर्य हे कोणते नाम आहे? तर आता नामाचे विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम असे मुख्य 3 प्रकार पडतात बघा. तर आता सौंदर्य हे जर पाहिलं तर आता तुम्हाला दिसते का सौंदर्य? म्हणजे सौंदर्य एक काय? भावना एक प्रकारची आपण असं म्हणतो, मग एक भाव आहे सौंदर्य. हे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ते एक भाववाचक नाम आहे. विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव, म्हणजे तुमची आमची नावे त्याप्रमाणे, किंवा एखाद्या शहराला दिलेलं नाव, ज्याप्रमाणे मुंबई आहे. तर आता शहर हे काय झालं? तर हे सामान्य नाम झालं आणि त्यातलं त्यात स्पेसिफिक म्हणलं तर मुंबई हे विशेष नाम झालं. तर सामान्य नाम आणि विशेष नाम म्हणजे सामान्य नाम एका जातीचा उल्लेख होतो, विशेष नाम एका वैयक्तिक व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख केला जातो. तर पुढील प्रश्न पाहूयात. आणि सर्वनाम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. तर प्रश्न क्रमांक 47 बघा. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? तर बघा पर्वत, विषय, बोका आणि हत्ती. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक पर्वत असेल तर एक म्हणतो, अनेक असतील तर पर्वत म्हणतो. म्हणजे अनेक वचनमध्ये पण आपण पर्वत वापरतो, म्हणजे हे तर येणार नाही. त्याप्रमाणे एक विषय, अनेक विषय हे देखील अनेक वचनमध्ये वापरतात, म्हणून हे निश्चित एकवचनी नसणार आहे. त्याप्रमाणे एक हत्ती, अनेक हत्ती हे देखील जे आहे तर ते अनेक वचनामध्ये येतं. पण निश्चित एक प्रश्न जर तुम्ही पाहिला, एक बोका, अनेक बोकी, म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर बोका हे जे आहे तर ते एकवचनी शब्द असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केले होते? तर बघा कोणती संस्था होती ती? तर ती होती WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. या संस्थेने कोविड जो आला होता कोविड-19, तर ही जी महामारीचा तुम्हाला माहितीच आहे 2021 साली, तर ही महामारी म्हणून घोषित केली होती. सार्वदेशिक म्हणजे पॅन्डेमिक त्याला म्हणून घोषित केलं होतं. सार्वदेशिक रोग कोणी केलं तर WHO द्वारे करण्यात आलेलं होतं. ऑप्शन ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर अनिल चौहान यांची देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अनिल चौहान यांची, जे की तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं होतं.
पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. तर बघा, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर बघा, आपण कोणत्या जिल्ह्याचा पेपर देतो आहे सध्याला? मुंबईचा. तर तुम्हाला मुंबई जिल्ह्याबद्दल इतिहास, भूगोल, त्यामध्ये काय काय जे आहे मुंबई शहराबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. तर तुळशी तलाव जो आहे तर तो कुठे आहे? तर तो उत्तर मुंबईमध्ये आहे बघा. तर मुंबई या शहरामध्ये आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. तुळशी तलाव कुठे आहे? आणि तुळशी बाग जी म्हणलं तर पुण्यात येते. तुळशी तलाव वेगळं आणि तुळशी बाग वेगळं. तुळशी बाग, सारसबाग हे पुण्यात आहे आणि तुळशी तलाव जो आहे तर तो मुंबई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात. दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा. तर आता इथे तुम्ही पाहिजे तर एक संख्या मालिका दिल्या बघा. 1, 2, 6, टिंब 120 आणि 720. तर याप्रमाणे एक संख्या मालिका दिलेली आहे. तर आता रिकाम्या जागी काय ते आपल्याला निवडायचं आहे. तर बघा इथे, तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा 1. आता पहिल्यांदा काय केलं त्यांनी? 1 गुणवले 2 केले. 1 गुणवले 2 किती येतं? बे के बे. परत आता पुढची संख्या कोणती आली? 2. तर त्याला आता 2 गुणवले 3 केले. बे तरी किती? 6 आली पुढची संख्या. परत 6 गुणवले 3 केले म्हणजे 2, 3 म्हणजे 2 परत 3 असं 6 गुणवले 4 केले. तिथे 6 चौक 24 येणार आहे पुढे. 2, 3, 4 असं गुणत गेलेत आणि 24ला परत गुणवले 5 केले. 24 पंचे 120 येतं बघा. म्हणजे असा गुणाकार पद्धतीने, म्हणजे असा एक एकने संख्या वाढून गुणाकार करत गेलेला आहे. 1 गुणवले 2, 2, 2 गुणवले 3, 6, 6 गुणवले 4, 24, 24 गुणवले 5, 120 आणि 120 गुणवले 6, 720. याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर रिकाम्या जागी काय येणार आहे? तर 24 संख्या येणार आहे, जी की पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला दिलेली आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा. तर बघा, आज्ञे, आज्ञा, आज्ञी आणि आज्ञाने. तर ह्या जर तुम्ही पाहिलं तर एक आज्ञा, अनेक आज्ञा असतात. म्हणजे आज्ञा हा ऑप्शन बी मध्ये दिलेला शब्द हा अनेकवचनी आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर बघा, चांदणी या शब्दाचं अनेक वचन काय होतं? चांदण्या होतं. म्हणजे वचन बदलायचं होतं फक्त आपल्याला. तर ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे बघा. तर वचन बदलून येणारे रूप शोधायचं तर एक चांदणी, अनेक चांदण्या असतात. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर 2024 मध्ये पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी जे आहे तर ती ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती, ज्यामध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली होती. पुढील प्रश्न पाहूयात. आणि त्याच्या अगोदरची जर पाहिली तर कोरोनाच्या काळातलं ऑलिम्पिक जे होतं तर ते टोकियो, जपान या ठिकाणी झालं होतं बघा. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. मॅकमोहन कोणत्या 2 देशांची सीमारेषा आहे? म्हणजे मॅकमोहन रेषा जी आहे तर ती कोणत्या 2 देशादरम्यान असते? तर ती भारत आणि चीन या 2 देशादरम्यान असते बघा. तर आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रेड क्लिप लाईन असते. कोणती? रेड क्लिप म्हणलं तर भारत पाकिस्तान आणि भारत आणि चीन म्हणलं तर मॅकमोहन. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर रेड क्लिप जो एक अधिकारी होता बघा इंग्रजीचा, इंग्रज अधिकारी, त्याने काय केलं? एका उंच अशा ठिकाणी चढला आणि इथून आता भारताची फाळणी होत होती, तेव्हा मला आता इथून एक रेष मारा. तर ह्या साईडला असेल पाकिस्तान, ह्या साईडला असेल भारत. म्हणून त्या जी रेषा आहे भारत आणि पाकिस्तानच्या मधली, तर त्याला रेड क्लिप त्या अधिकाराच्या नावाने ओळखली जाते, रेड क्लिप लाईन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. 36, 34, 30, 28, 24. तर पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येईल? तर आता इथे फरक तिथे कमी होत गेला आहे बघा. 36 मधून 2 गेले, किती राहिले? 34 राहिले. 34 मधून आता 4 गेले, किती राहिले? 30 राहिले. परत 30 मधून किती? 2 गेले, 28 राहिले. परत 28 मधून 4 गेले, म्हणजे पहिल्यांदा 2 ने कमी, परत 4 ने कमी, परत 2 ने कमी, परत 4 ने कमी. मग आता कितीने कमी व्हायला पाहिजे? 2 ने कमी व्हायला पाहिजे. मग 24 मधून 2 गेले, राहिले किती? 22. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे? 22 यायला पाहिजे. तर 22 तुम्हाला इथे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. तर आता इथे एक तुम्हाला अक्षरमालिका दिली आहे, इंग्लिश अक्षरमाला. तर इथे GKH DNL WQO TTS आणि GWH या. तर पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर प्रश्नचिन्हा जागी येणारी अक्षरमालिका आपल्याला इथे निवडायची आहे.
तर बघा याप्रमाणे ही एक अक्षरमालिका दिलेली आहे. तर आता इथे तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये बाकी काही बघण्यापेक्षा एकच फक्त बघा, इथे जीसाठी त्यांनी काय घेतलं आहे, डी घेतलं आहे. मग आपल्याला इथे शेवटी जी आलं आहे बघा. इथे जीसाठी सुरुवातीला काय आलं पाहिजे, डी आलं पाहिजे. आता सुरुवातीला डी असणार, तुम्ही जर पर्याय पाहिला तर फक्त इथे सी डी आणि एमध्ये कुठं डी दिसते का नाही, फक्त बीमध्ये दिसते. बाकी तुम्हाला काय बघायची ही गरज असणार नाही. तर डी झेड एल या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण इथे जीसाठी त्यांनी डी घेतले, म्हणजे पुढेसुद्धा जीसाठी डीच असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे एचसाठी काय होतं, यल होतं, मग शेवटी इथे यल आलेलं आहे. तर एवढंच फक्त डी आणि शेवटी यल असलेला एकच पर्याय आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन बी असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. म्हणजे थोडं स्मार्ट पद्धतीने सोडवा तुम्ही, कारण इथे जर तुम्ही आता जीसाठी आता D-4 असे काय करत बसला तर वेळ जाणार. पर्याय सुरुवातीला कशा असतात, असे प्रश्न पर्यायावरून देखील सुटत असतात. त्यामुळे स्मार्ट स्टडी तुमचा होणे अत्यंत गरजेचं आहे बघा. म्हणून तर आपल्या चॅनलचं नाव आहे ABK स्मार्ट स्टडी. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर बघा, शाळा, घरटे, झाड आणि घरटी. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपण काय म्हणतो, ती शाळा म्हणतो. काय म्हणतो, ती शाळा म्हणतो. मग ही ती शाळा जी आहे तर ती कशामध्ये स्त्रीलिंगीमध्ये मोडते, म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार. बाकी ते घरटे ते झाड म्हणजे हे नपुंसकलिंगी आहे, तर आपल्या स्त्रीलिंगी विचारले ती शाळा. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. लिंग विरुद्ध लिंग ओळखा. बघा, हंस. आता हंसच्या विरुद्धार्थी काय असतं, तर हंसच्या विरुद्धार्थी असतं हंसी म्हणतो त्याला आपण, जे की ऑप्शन सी मध्ये दिले बघा, हंस, हंसी. पुढे प्रश्न पाहूयात. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. तर बघा, सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, ती सर्वात मोठी शरीरातील ग्रंथी मानली जाते. बघा, यकृताच्या उजव्या साईडला पित्ताशय असतं, ज्यामध्ये पित्त तयार होतं आणि पचनावेळी जे आहे तर ते पित्त आपल्या जठरामध्ये सोडलं जातं. म्हणजे यकृत जे आहे तर पित्त बनण्यामध्ये याचा मोठा, म्हणजे पचनशक्तीतला आपला मोठा हा अवयव आहे यकृत, ज्याला आपण लिव्हर म्हणतो. आणि तीच आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. कोणती, यकृत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. तर लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे. तर बघा, लिनक्स एक काय आहे, तर एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे विंडोज कशी आहे तशी एक प्रकारची लिनक्स आहे, जे ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे. तर लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे, ती एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोसेसिंग डिव्हाइस यामध्ये काही संबंध नाही त्याचा, तर ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. तर बघा, इथे आपलं कोडिंगवरती आधारित प्रश्न आहे बघा. विशिष्ट सांकेतिक भाषेत घोष्ट हे ONGCB असे लिहिले जाते आणि ABID अबाइडला UTMRQ असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत रूल्सला कसे लिहिले जाईल. तर आता बघा, इथे काय घेतले त्यांनी, जीसाठी जशाच तसं O घेतले, एचसाठी काय घेतले, N घेतले आणि शेवटी टीसाठी B. मग ह्याप्रमाणे तुम्ही जुळवायचं आहे. त्याप्रमाणे ए अबाइडसाठी UTMRQ, म्हणजे ह्या एसाठी U, त्यानंतर बीसाठी टी याप्रमाणे घेतलेलं आहे. तर त्याचप्रमाणे रूल्ससाठी काय येणार बघा, आर. तर आता इथे आर इथे शेवटून 2 नंबरला आहे, तर इथे शेवटून 2 नंबरला काय, डी आहे. म्हणजे डीसाठी काय येणार आहे, आर येणार आहे. सुरुवात त्याची कशाने होणार आहे, डीने होणार आहे. तर आता डी सर्वच आता 3 पर्याय आहे, मग हा पर्याय कट झाला. तर बघा, दुसऱ्या आता नंबर काय, यू आहे. तर आता यू कुठे दिसते, इथे तुम्हाला UTMRO. हे यू कशासाठी आले, एसाठी. मग 2 नंबरला काय पाहिजे, इथे ए पाहिजे. त्यानंतर यल. बघा, यलसाठी काय घेतलेलं आहे, तर ONGCB. तर रूल्स यलसाठी आपल्याला विचारले, यलसाठी त्यांनी दिलं नाही. तर पुढचा शब्द आपण बघूया, ई. बघा, इथे ई कुठे दिसते तुम्हाला, तिथे शेवटी अबाइडच्या ई दिसते इथे, त्यासाठी ओ घेतलेला आहे. मग 4 नंबरला ओ असणार आहे, DAO. आणि परत शेवटी काय, यस आले. तर इथे यस इकडून गोष्टमधलं शेवटून 2 नंबरला आहे, तर इथे सी घेतलेला आहे. मग इथे सी येणार. DAOC. OC असं शेवटी कुठं आहे, सॉरी क्यू घेतलेलं आहे बघा इथे, कशासाठी, तर ते क्यू नाही ते, तर ओ आहे बघा, शेवटी OC आलं पाहिजे, DA. आणि मग राहिलेलं काय आहे मधलं, जे असणार आहे. म्हणजे यलसाठी जे असणार आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले, रूल्ससाठी काय येणार आहे, तर DAJOC. तर DAJOC तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे जशाच तसं आपल्याला घ्यायचं होतं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. तर बघा, ॲनॉलॉजी आहे. कापड कपाट. कापड आपण कपाटात ठेवतो. तर बंदूक कुठे ठेवतो,
तर बंदूक कुठे असते तर शस्त्रागारात बंदूक असते, म्हणजे त्याचं ठिकाण आहे शस्त्रागार, जे की ऑप्शन एमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. तर आता एक शब्द दिलेला आहे तुम्हाला सामासिक. बघा गायरान हा शब्द दिलेला आहे. तर हा तत्पुरुष समासामधला आहे. बघा गायीसाठी रान म्हणतो, तर गायरान ते गायरान म्हणतो आपण. काय म्हणतो ते गायरान. मग आता ते हे कशात येतं नपुसक लिंगामध्ये येतं, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. बघा काय दिलेलं आहे. दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. तर पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला. बघा पुस्तके हे नाम आहे आणि नामाचे तुम्ही जर पाहिलं तर विभक्ती जी आहे तर आता त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. मग विभक्ती काय असते त्याची प्रथमा असते, कोणताही प्रत्यय नसतो ज्यामध्ये. पुस्तके याची विभक्ती काय आहे प्रथमा आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे. तर बघा एकूण आत्ता जर तुम्ही पाहिलं तर एकूण 6 राज्यामध्ये जे आहे तर ते विधान परिषद आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आहे आणि राहिलेलं 6वं कोणतं कर्नाटक. आता इथे कर्नाटक ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा एकूण या 6 राज्यामध्ये जे आहे तर ते विधान परिषद आहे. आपल्या महाराष्ट्रात पण आहे, पण बाकीच्या झारखंड, गुजरात आणि ओडिसा यामध्ये विधान परिषद आहे का नाही. पण अगोदर जम्मू काश्मीरमध्ये पण होती, पण नंतर त्याचं युनियन टेरिटरीमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झाल्यापासून ती बरखास्त केलेली आहे. बघा तर सध्याला जर ह्या दिल्या पर्यायामध्ये कर्नाटक या राज्यात विधान परिषद आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते. तर बघा फुल मॅरेथॉन जी असते, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरच्या आसपास असते आणि फुल मॅरेथॉन त्याच्यात दुप्पट म्हणजे 42 किलोमीटरच्या जवळ. तर 42 म्हणजे 42.195 ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर जे असतं तर 42.195 एवढं किलोमीटर असतं. बघा मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन ज्याला म्हणतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. खालील 4 अक्षर समूहांपैकी 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहे, ते कोणते. तर बघा 3 एका गटात मोडतात आणि एक जे आहे तर ते एका वेगळ्या गटात मोडत आहे. तर बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर QR सलग दिलेला आहे, इथं JK सलग दिलेला आहे, FG सलग दिलेला आहे, पण इथे KI दिले. बघा KL पाहिजे होतं, इथे काय पाहिजे होतं KL पाहिजे होतं. म्हणजे इथे जर गट तुम्ही पाहिला तर इथे NKL पाहिजे होतं, कारण इथे बघा JK आहे, FG आहे, QR आहे. म्हणजे बाकीचे शब्द बघायची गरज नाही. हे ABC मध्ये एका गटात मोडतात, पण ऑप्शन डी मध्ये NKI दिले, ते जर तिथे NKL असतं तर बरोबर आलं असतं, म्हणून हे गटाच्या बाहेरचं आहे NKI. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्यांचे वय किती राहील. तर बघा आता असं जेव्हा दिलेलं असतं तर तेव्हा आपण काय करतो म्हणजे वजाबाकी करतो सालांची त्याप्रमाणे महिन्यांची आणि दिनांकाची. तर आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा तर बघा आता राणीच्या जन्माची तारीख आपल्याला दिलेली आहे. आता दिलेली तारीख काय आहे 12 मार्च 2017, म्हणजे दिवस, महिना, वर्ष दिलेली तारीख आहे. म्हणजे आत्ताची तारीख सध्या दिलेली आहे आणि जन्मतारीख किती आहे त्याची 19/5/1995. तर आता ह्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर इथे बघा याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे ही सध्याची तारीख आणि ही त्याची जन्मतारीख. आता जन्मतारीख त्यातून वजा करायची. तर आता इथे 12 आहे, इथे 17. आता 12मधून 17 वजा होते का नाही, त्यामुळे काय करायचं इकडचा एक महिना इकडे द्यायचा. तर आता हा कोणता महिना आहे मार्च महिना आहे. तर मार्च महिन्याचे 31 दिवस ह्या 12मध्ये ॲड करायचे. 31 दिवस म्हणजे इथे किती दिवस होतील 31 आणि 12 तर होतात 43. आणि त्या 43मधून 17 वजा होते का तर होते. 43मधून 17 गेले राहिले किती 26 राहिले, म्हणजे इथे 26 येणार. तर आता इथे 3 गेलं आणि इथे 1 महिना तिकडे दिल्यामुळे 2 महिने राहील ते. आता इथे 2 महिन्यात खाली 5 महिन्यात 2मधून 5 होते का वजा नाही, तर मग इकडचं 1 वर्ष इकडे घ्यायचं. मग इथे काय राहणार हे 2017 ऐवजी 2016 राहील इथे. आता 1 वर्ष इकडे आलं, मग 1 वर्षात किती महिने असतात 12 आणि हे 2 किती 14 झाले. आता 14मधून 5 गेले किती राहिले 9 राहिले, मग इथे 9 महिने शिल्लक राहिले. तर आता इथे 2016 आहे. आता 2016मधून 1995 वजा केलं तर किती राहतं तर राहतं इथे जर तुम्ही पाहिलं 7 5 गेले 1 राहिले, 11 9 गेले 2 राहिले, 10 म्हणजे 9 9 गेले 0, 2 2 गेले 0, मग राहिलं किती 21. म्हणजे हे आलं वर्षामध्ये 21 वर्ष, हे 9 महिने आणि वर हे 26 दिवस. बघा तर याप्रमाणे तुम्हाला पर्याय कुठे दिसतोय बघा
तर 21 वर्ष 9 महिने, तर इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडी, 21 वर्ष 9 महिने आणि 26 दिवस येतात बघा. ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे टेबल तयार करा आणि महिन्यामधून महिने, दिवसामधून दिवस आणि सालामधून साल वजा करायचं. आणि वजा होत नसेल तर इकडचा महिना तिकडे दिवसामध्ये कन्वर्ट करायचा, इकडचं वर्ष महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं. हे तेवढं लक्षात ठेवा. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. म्हणजे बघा, झाडचं काय होतं, झाडा होतं, म्हणजे हे सामान्य रूप होतं. त्याप्रमाणे फोटोचं होतं का, नाही, तर फोटोचं फोटोच राहतं, सामान्य रूप होत नाही फोटोचं. फोटोचं फोटोला म्हणतो आपण. मुलगी मुलग्या किंवा मुलगीचे, मुली, मग हेचं सामान्य नाम बनू शकते ह्या 3 शब्दांचं. तसं ह्या फोटोचं म्हणते का सामान्य नाम, नाही बनत. म्हणून तेच या प्रश्नाचं उत्तर असणार. फक्त आपल्याला सामान्य नाम बनत नाही असा कोणता शब्द विचारला तर ते होतं फोटो. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे. लोकसभेचा सदस्य म्हणजे खासदार किती असतं, कमीत कमी वय 25 असतं बघा. सध्या तर तुम्ही पाहिलं तर म्हणजे बिहारमध्ये जी आहे मैथिली ठाकूर, तर ती 25 वर्षाची म्हणजे खासदार झालेली आहे बघा. बिहार विधानसभेचं आहे ते, पण खासदारचं वय देखील जे असतं लोकसभेच्या तर ते 25 असतं. विधान परिषद आणि राज्यसभा याचं 30 असतं, हे लक्षात ठेवा. विधानसभा ती मैथिली ठाकूर जी आहे तर ती विधानसभेची आहे बिहारच्या, तर ती सर्वात तरुण जी आहे तर तुम्ही पाहिलं तर MLA झालेली आहे, म्हणजे आमदार झालेली आहे ती. पण आपल्या इथे लोकसभेचे सदस्य म्हणजे खासदार होण्यासाठी वय जे आहे तर ते 25 असतं. आमदारासाठी सुद्धा 25 असतं. आणि विधान परिषद सदस्य म्हणलं तर 30 आणि राज्यसभा सदस्य म्हणलं तर 30 असतं, हे देखील लक्षात ठेवा. आणि आपल्या ग्रामपंचायतीसाठी 21 वय लागतं सदस्य होण्यासाठी. आणि 18 जे आहे तर ते आपल्या मतदारांचं वय आहे बघा. 18 वर्ष प्रौढ मतदारमध्ये येतात. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. तर थोडा इथे ब्लर झालेला बघा. तर ह्याचा प्रश्न काय होता, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन, म्हणजे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी पार पडले होते असं पुढं होतं. तर ऑक्सिजन बर्ड पार्क जो आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात जो आहे तर त्याचे उद्घाटन झालेलं आहे बघा, ऑक्सिजन बर्ड पार्क. तर बघा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर येथे जामठा परिसरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर भारतातील पहिल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे म्हणजेच अमृत महोत्सवी पार्क ज्याला म्हणतो त्याचे उद्घाटन 28 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले. त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर हे पार्क सुमारे 20 एकर जागेवर विकसित करण्यात आलेले आहे, ऑक्सिजन बर्ड पार्क. तर कुठे आहे तर नागपूर जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून याचं ऑप्शन बी उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल. तर बघा, 20 जानेवारी 2016ला, 16 हे कोणतं वर्ष आहे बघा. आता जानेवारी महिना दिला आहे, मी फेब्रुवारीच्या आधी आहे, मी लीप वर्ष होतं, म्हणजे फेब्रुवारीची ह्या महिन्यात 29 दिवस असणार, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे कारण ते लीप वर्ष होतं 2016. तर 20 जानेवारीला मंगळवार होता. तर आता महाराष्ट्र दिन कधी असतो, 1 मे. तर आता 20 जानेवारी, आता जानेवारीमध्ये किती दिवस असतात, 31. त्यातले हे 20 जानेवारी मी 20 गेले, राहिले किती, तर जानेवारीचे 11 दिवस प्लस आता फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, म्हणजे हे आपण त्यातला 28 वजा करतो, म्हणजे 28 तारीख तेच धरतो, 7 भाग जाणे त्याच्या पुढची घेतो, म्हणजे 1 दिवस फेब्रुवारीचा ॲड झाला. मार्च महिन्यात 31 असतात, त्याचे 28च्या पुढचे 3 दिवस म्हणजे 31. त्यानंतर एप्रिलचे 30 दिवस असतात म्हणून 28च्या पुढचे 2 दिवस आपण घेतो. आणि मेचा 1 मेला म्हणून 1, म्हणजे 11 1 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17 आणि हे 1 18, एकूण 18 दिवस जे आहे तर तो दिवसवार पुढे जाणार आहे. त्याला 7 भागायचं, 7 दोन्ही 14, बाकी किती उरते 4, म्हणजे 4 दिवस जे आहे तर तो दिवस पुढे जाणार आहे. मंगळवारच्या पुढे 4 दिवस जावा, त्या दिवशी महाराष्ट्र दिन असणार आहे. तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर बघा, शनिवार येतो 4 दिवसांनी, म्हणजे 20 जानेवारी 2016ला जर मंगळवार होता तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन जो आहे तर तो शनिवारी असेल, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे बघा. तर त्याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही आपल्या PDFच्या म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तिथे तुम्ही चॅनल जॉईन करा, PDF भेटून जाईल. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. तर इंग्लिश अक्षरमालिका आहे, फिल्मसाठी ADGH घेतलेला आहे, तर मिल्कसाठी पुढे काय येणार आहे बघा. तर आता इथे काय घेतलं आहे त्यांनी, F साठी
बाकीच काय बघू नका. मधले शब्द इथे आय एल आहे, इथे आय एल आहे. तर इथे मधले दोन शब्द आय एलसाठी डी जी घेतलेत, म्हणजे मधले दोन शब्द काय असणार आहे, डी जी असणार आहेत. हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर आता डी जी जर पाहायचं आता इथे तर दिलं नाही, म्हणजे हा पर्याय सी कट झाला. तर बघा आता एफसाठी त्यांनी ए घेतले. तर एफ -5 म्हणजे मागे 5, एफ 6 नंबरला असतं, ए 1 नंबरला असतं, म्हणजे मागे 5 घरी सरकलं का येतं. त्याप्रमाणे यम मागे तुम्ही जर 5 ने गेला तर काय शब्द येतो, बघा यच येतो, म्हणजे सुरुवातीला इथे यच येणार आहे. त्याप्रमाणे आता पुढे काय दिले त्यांनी यम. तर यमसाठी त्यांनी काय घेतलं, आता यमसाठी यच घेतलेलं आहे डायरेक्ट. तर आता केसाठी काय, तर आता यम जे मागं होतं तर त्याच्या मागे 5 गेलो आपण तर यच आलं. तर त्याचप्रमाणे आता तर सुरुवातीच्या यमसाठी सुद्धा यच येणार आहे आणि शेवटी काय के. तर आता काय करावं लागेल आपल्याला, केच्या मागे 5 घरे यावं लागेल, म्हणजे काय येतं ई येतं. ई नंतर एफ जी एच आय जे के असतं, एफ येणार आहे इथे. काय येणार एफ, बघा एफ नंतर जी एच आय जे आणि के असतं, म्हणजे के नंतर जर तुम्ही मागे 5 ने गेला तर एफ येतं, म्हणजे एच डी जी एफ. तर आता एच डी जी एफ तुम्हाला कशामध्ये दिले, तर ते डीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे मिल्कसाठी काय येणार आहे, एच डी जी एफ, जे की ऑप्शन 4मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 75. जर वुल्फ हे FLOW साठी असेल तर 85-26 हे कसे असेल. WOLF साठी काय घेतले, FLOW, म्हणजे ह्याचा FLOW उलटं केलेलं आहे बघा. तर आपल्याला संख्या कोणती दिली आहे, 85-26. तर 85-26ला उलटं करायचं. पहिल्यांदा काय येणार, 6 येणार, परत 2, परत 5 आणि परत 8, म्हणजे 62-58 येणार. तर 62-58 कशामध्ये दिसते, तर ऑप्शन बीमध्ये दिसत आहे. तर 85-26साठी 62-58 येईल. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 76 तुम्ही ते पाहू शकतात. दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. तर आता शब्द दिलेला आहे उंदीर. तर आता उंदीरचा सामान्य रूप काय होतं, उंदरा होतं बघा. तर उंदरा हे तुम्हाला तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. तर बीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर थोडं इथे उंदरा इथे ऊ करा. तर उंदरा हे जे आहे तर ते उंदीर या शब्दाचं सामान्य रूप होतं. तर ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 77. कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे. तर आपले महाराष्ट्र राज्यानेच आपल्या ज्या गायी आहेत देशातील, तर त्या गायींना म्हणजे राज्यातील गायींना राज्यमाता म्हणजेच गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या सरकारने, तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनेच घेतलेला आहे. अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 78. राजा जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ प्रसिद्ध वास्तू म्हणजे कोणती प्रसिद्ध वास्तू जी आहे तर या राजा जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांच्या स्मरणार्थ जी आहे तर ती बांधली गेली होती. तर बघा कोणती होती ती, तर आपल्या मुंबईमध्येच आहे बघा. तर गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर गेटवे ऑफ इंडिया ही राजा जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांची जेव्हा भेट झाली तर त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ जी आहे तर ती गेटवे ऑफ इंडिया जी आहे तर ती मुंबईमध्ये प्रसिद्ध वास्तू बांधली गेलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर तुम्हाला मुंबईचा इतिहास भूगोल सर्व माहीत असलं पाहिजे, असे प्रश्न इतिहासावरती तुम्हाला विचारले जातात. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 79. तर आता एक संख्या मालिका दिलेली आहे तुम्हाला, 7, 12, 18, 14, 19 आणि 20. तर या सर्वांची तुम्हाला सरासरी काढायची आहे. तर बघा सरासरी म्हणजे काय असतं, दिलेल्या अंकांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 6 संख्या आहेत आणि ह्यांची सर्वांची जर बेरीज केली तर किती येते, तर बघा 18 आणि 12 30 आणि 7 37, 37 आणि 14 51, 51 आणि 19 70 आणि 2 20 90, 90 येते. 90 भागिले 6 करा, 6 1 6 15 सक्क 90, म्हणजे यांची सरासरी तुम्हाला विचारलेली. तर सरासरी किती येणार आहे, तर 15 येणार आहे, जी की ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 80. जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल. तर बघा आज कोणता वार आहे, शनिवार आहे. तर आता पुढे 27 दिवस जायचं आहे, म्हणजे 27ला काय करतो आपण, 7ने भागतो. 27ला जर 7ने भागलं तर 7 त्रिक 21, उरले किती 6, म्हणजे 6 बाकी उरते. म्हणजे 6 दिवस जे आहे तर शनिवारच्या पुढे जावा किंवा 1 दिवस मागे या, म्हणजे कोणता वार असणार आहे, तर शुक्रवार येईल. म्हणजे 6 शनिवारच्या पुढे 6 दिवस मोजा, शुक्रवार येणार आहे किंवा 1 दिवस मागे जा, तो वार असणार आहे 27 दिवसानंतर.
पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 81. तर आता कोडिंगवरती आधारित प्रश्न बघा. विशिष्ट सांकेतिक भाषेत चारकोल हे 45164913 असे लिहिले जाते आणि मॉरलला 296137 असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत ROCHL म्हणजे रॉशेलला कसे लिहिले जाईल. तर बघा सरळ सरळ शब्द घ्यायचा. तर आता इथे R 4 नंबर आहे चारकोलमध्ये. तर इथे 4 नंबरला काय आहे 6 दिलेला आहे बघा. म्हणजे 6ने सुरुवात होणार आहे याची रॉचेलची. तर आता O इथे शेवटून 3 नंबरला आहे. तर इकडून शेवटून 3 नंबरला 9 दिलेला आहे. म्हणजे काय येणार आहे Oसाठी 9 येणार आहे. Cला काय सुरुवातीलाच आहे Cला 4 दिलेला आहे. 6 9 4 आलं. आता H किती नंबरला आहे इथे 2 नंबरला आहे बघा. 2 नंबरला इथे संख्या 5 दिसते. Sसाठी कोड 5 घेतलेला आहे. त्याप्रमाणे ई बघा. तर आता इथे मॉरलच्या इथे शेवटी ई आहे आणि ते शेवटी 7 आहे. म्हणजे ईसाठी 7 येणार आहे आणि एल शेवटी आहे. ते शेवटी एलला काय आलं 3 आलं म्हणजे 3 म्हणजे 6 9 4 5 7 3. तर 6 9 4 5 7 3 हे तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिसत आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 82. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर वाक्य काय दिले तू त्या राजपुत्राला वर. तर आता इथे वर शब्द हा नाउन म्हणून आला नाही तर क्रियापद म्हणून आला आहे बघा. तू त्या राजपुत्राला वर म्हणजे काय त्याची निवड कर. म्हणजे वर हे काय झालं या दिलेल्या वाक्यातील क्रियापद असणार आहे. तू त्या राजपुत्राला वर म्हणजे वर हे या वाक्यातील क्रियापद आहे. ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. त्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 83. कोणती नदी मुंबईमधून वाहते. तर बघा आत्ताच मी सांगितलं इतिहास भूगोल जे काय आहे मुंबईचा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मुंबईमधून कोणती नदी वाहते तर मिठी नावाची जी नदी आहे तर ती मुंबईमधून वाहते बघा. कोणती मिठी नावाची नदी. बाकी गोदावरी जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये त्याचा उगम होतो. त्याप्रमाणे साबरमती ही जी आहे तर ही गुजरातमध्ये वाहते. यमुना जी आहे तर ती म्हणजे उत्तर भारतातील गंगेची एक प्रमुख नदी आहे बघा यमुना. तर आपल्याला काय विचारेल मुंबईमधून विचारलेलं आहे. म्हणजे मिठी नदी जी आहे तर ती मुंबईमधून वाहते. ऑप्शन डीमध्ये दिले त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. तर बघा व्हीव्हीपॅट म्हणजे काय म्हणजे निवडणुकांवरती आधारित प्रश्न आहे बघा. आता व्हीव्हीपॅट तुम्हाला माहितीच आहे. तर बघा व्हीव्हीपॅट म्हणजे काय असतं वोटर आयडेंटिफाईड पेपर ऑडिट ट्रायल. तर वोटर आयडेंटिफाईड पेपर ऑडिट ट्रेल असतं. तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे. त्याचा योग्य म्हणजे लॉंग फॉर्म तुम्हाला ओळखायचा होता. व्हीव्हीपॅट म्हणजे काय. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. तर आता तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे बघा. 12चा घन अधिक वजा 8चा घन वजा 4चा घन. तर आता 12चा घन अगोदर आता तुम्हाला 1 ते 20पर्यंत घन तुमचे पाठ असले पाहिजेत बघा. 12चा घन किती असतो 1728 असतो. तर आता अधिक चिन्ह असेल तर अधिकचा घन अधिक असतो आणि वजा चिन्ह असेल तर वजाचा घन वजाच होतो बघा. कारण 3 वेळेस गुणाकार असतो. वजा गुणले वजा अधिक होतं आणि परत गुणले वजा केलं तर वजा होतं. 8चा घन असतो 512 म्हणजे हे वजा होणार आहे यातून 512 आणि 4चा घन किती असतो 64 म्हणजे हे 512 आणि 64 की ह्यातून वजा होणार आहे बघा. तर 1728मधून आता 1728मधून आधी 512 वजा करा. आता 512 वजा केल्यावर किती राहतं तर इथे राहतं 1216. परत याच्यातून 64 वजा करा. आता 1216मधून 64 वजा केले तर किती राहतात 1152 राहतात. किती राहतात 1152. तर 1152 तुम्हाला कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 86 बघा. तर 95 गुणुले 105. आता 95 गुणुले 105 आता तुम्ही काय म्हणजे डायरेक्ट एवढा मोठा गुणाकार करू शकत नाही. तर बघा 105 म्हणजे काय असतं 100 अधिक असतं 5 बघा. 105 म्हणजे काय 100 अधिक 5 असतं. मग आता हे कंसात जर टाकलं आणि बाहेर गुणवले 95 केलं तर बघा 95 100ला गुणलं तर किती येतं 9500 येतं. अधिक 95 गुणवले 5 जर केलं तर 5 5 25 हातच्या आले 2 5 9 45 2 47 किती आलं 475. 9500 अधिक 475 म्हणजे 9500 400 झालं 975. 9975 येणार आहे. तर 9975 कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87 बघा. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करतो म्हणजे एक काम पूर्ण करायला त्याला 24 दिवस लागतात. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
तर बघा आता तुम्ही जर पाहिलं तर अखिल जो आहे तर तो किती 24 दिवसात काम पूर्ण करतो आणि अनुपम तेच काम किती 12 दिवसात पूर्ण करतो. तर आता ह्यांचा काय करावा लागतो, लसावी घ्यायला लागतो. तर ह्यांचा लसावी काय येतो 24 येतो. आता अखिलचं एका दिवसाचं काम काय असणार, हा अखिल आणि हा अनुपम, खाली अनुपम आहे बघा. तर अखिल एका दिवसात 24 काम करतो. 24 भाग म्हणजे एका दिवसात त्याचं काम काय होणार आहे 24 भागिले 24 म्हणजे एका दिवसात तो एक भाग संपवेल कामाचा. आणि अनुप 24 भागिले 12 म्हणजे तो काय संपवतो 2 भाग संपवेल. दोघे मिळून हे 2 अधिक 1 किती एकूण 3 भाग संपवतात. 24 काम संपवण्यासाठी त्यांना 24 भागिले 3 3 किती 3 8 24 किती दिवस लागणार आहेत 8 दिवस लागणार आहेत. तर 8 दिवस हे ऑप्शन कशामध्ये दिले बघा, तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 88. तर बघा शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. तर आता तत्सम म्हणजे काय, तर जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेत जसेच्या तसे आलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो तत्सम शब्द असे म्हणतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पिता, पिता हा शब्द कसा आहे संस्कृत भाषेतून आलेला आहे बघा. पिता, पिता म्हणजे काय आपले वडील, म्हणजे तो जसा आहे तसा घेतलेला आहे म्हणून काय यात हा तत्सम शब्द आहे. तर तेच आपल्याला निवडायचं होतं. तर तत्सम शब्द कोणता आहे पिता आहे, जो की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 89. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. तर अर्थशास्त्र हा राजकारणावरील असा एक प्रसिद्ध म्हणजे राज्य शासन कसे करावे राजाने असे ह्याच्यावरती हा ग्रंथ आहे बघा. तर ते प्रसिद्ध म्हणजे चाणक्य ज्यांना आपण म्हणतो कौटिल्य, तर त्यांनी जो आहे तर तो हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा. अर्थशास्त्र हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे तर कौटिल्य यांनी लिहिलेलं आहे, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 90. वारली चित्रकला हे भारतातील टिंबटिंब राज्याचे लोकचित्र आहे. तर वारली चित्रकला याचे प्रणेते जर तुम्ही पाहिले तर जेव्हा सोमा मसे, तर ते जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत, म्हणजे महाराष्ट्राची ही चित्रकला बघा वारली पेंटिंग. तर वारली चित्रकला हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे एक लोकचित्र आहे. कुठलं वारली आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 91. 2.5 चे 20% किती. तर बघा कशाचं विचारलं आहे 2.5 चे 20%. 20% म्हणजे काय असतं 20/100 असतं बघा. तर आता 25 दोन्ही हे 50 म्हणजे किती आलं हे 5 येतं, कारण पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणून पुढचं शून्य कट होईल, राहिलं काय भागिले 100. तर 5/100 म्हणजे काय लिहितो आपण त्याला 0.05. तर 0.05 कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर 2.5 चे 20% किती होतात 0.05 होतील. पुढील प्रश्न पाहूया, तर थोडं करेक्शन करायचं. 25 दोन्ही इथे जर तुम्ही पाहिलं तर 50 येतं, म्हणजे 50 यायला पाहिजे, कारण 25 गुणिले 20 500 येतं, मग एक पॉईंट कट होतो त्यातला 50 भागिले 100 येतं. थोडं करेक्शन करा फक्त. 50 भागिले 100 म्हणजे काय करतो आपण 0.5 करतो, म्हणजे 2.5 चे 20% हे 0.5 असणार आहे. थोडं करेक्शन करा, ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए. तेवढं करेक्शन करा. पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 92. तर आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो. तर त्या शर्टची मूळ किंमत किती असेल. तर बघा 20% सूट मिळाल्यावर त्याला तो शर्ट कितीला पडतोय 800 रुपयाला पडतो आहे. तर बघा सूट म्हणजे काय असतं छापील किंमत वजा म्हणजे सूट म्हणजे तर छापील किंमत वजा विक्री किंमत असते. तर छापील किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा शेकडा सूट दिली आहे तुम्हाला 20%. तर शेकडा सूट दिल्यानंतर किती 800 रुपये जे आहे तर ते शर्ट पडतो, म्हणजे आपल्याला काय काढायचं आता त्या शर्टची छापील किंमत काढायची आहे. तर छापील किंमत बरोबर काय असतं तर विक्री किंमत गुणवले 100 भागिले एकूण म्हणजे सूट वजा करून लिहितो आपण, म्हणजे 100 वजा सूट. मग आता बघा एकूण किती आहे 800 जे आहे तर ती विक्री किंमत आहे, गुणवले 100 भागिले काय करतो आपण तर सूट किती आहे 20, म्हणजे 100 मधून 20 गेले किती राहिले 80, म्हणजे हे येणार आहे. तर बघा हे शून्याला हे शून्य केलं 8 × 8 8 10 80 आणि 100 10 किती येतं 1000 येतं, म्हणजे 1000 रुपये त्या शर्टाची प्रिंटेड म्हणजे काय असणार आहे छापील किंमत असणार आहे बघा. तर त्या किंवा पर्यायावरून तुम्ही देखील काढू शकता. 1000च्या 20% किती येतं 200 येतं, तर ते 1000 मधून वजा करा, 1000 मधून 200 गेले राहिले 800. पर्यायावरून देखील डायरेक्ट काढू शकता. पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 93. तर बघा 245चा वर्ग. तर आता एकक स्थानी 5 असेल तर काय करतो आपण शेवटच्या 5चा वर्ग करतो. 5चा वर्ग किती येणार आहे 25
आणि हे राहिले किती 24. 24च्या पुढची संख्या कोणती 25. आता 24 गुणिले 25 केलं तर किती येतं तर 600 येतं. कारण 25चा वर्ग असतो 625. मग 24 गुणिले 25 केलं तर किती येतं 600 येतं. म्हणजे 600 पुढे द्या आणि 25. तर एकक दशक शतक हजार म्हणजे 60,025 कशामध्ये दिले तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा केला हे क्रियापद आहे आणि करणारा कोण आहे तो. तर त्याने चांगला अभ्यास केला, करणारा कोण आहे तो, केलेलं काय अभ्यास आहे म्हणजे अभ्यास हे कर्म असणार आहे. करणारा आहे तो म्हणजे त्या कर्त्याला इथे प्रत्यय आहे, त्याने केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर चांगला अभ्यास केला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अभ्यास हे जे आहे तर या वाक्यातील कर्म आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे. तर मोठा बोंडारा म्हणजेच तामन नावाचं फूल आहे, त्याला मोठा बोंडारा म्हटले जाते, जे की आपल्या महाराष्ट्राचे राज्य फूल आहे बघा. तर बघा महाराष्ट्र राज्य फूल राज्य प्राणी शेकरू आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा कांदळवन वृक्ष कुठला, महाराष्ट्राचा म्हणजे झाड वट वृक्ष म्हणजे आपला वृक्ष कोणता, राज्य वृक्ष, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. किंवा राज्य मासा, असं आता गंगा नदीतील डॉल्फिन आहे बघा. तर असं ते जे काय राज्य समजा हे तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा म्हणजे असे प्रश्न येतातच. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते. तर आता इथे पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त. बघा ह्या 4पैकी म्हटले तर सर्वात वरिष्ठ जर तुम्ही पाहिलं तर एकूण पोलीस दलातील सर्वात मोठं पद असतं काय, पोलीस महासंचालक, ज्याला आपण डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणतो, DGP म्हणतो. बघा हे सर्वात मोठं वरिष्ठतेचं सर्वात आपल्या राज्याचं पद आहे. त्यातल्या त्यात दिलेल्या पर्यायापैकी जर तुम्ही पाहिलं तर पोलीस आयुक्त हे जे पद आहे तर ते सर्वात मोठं आहे. आता ज्या हे क्षेत्रात तुम्ही चाललाय पोलीस भरतीच्या, तर त्यांचे वरची जी संपूर्ण पद आहेत पोलीस डिपार्टमेंटबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा तर पोलीस आयुक्त जे आहे तर ते दिलेल्या पर्यायापैकी सर्वात उच्च दर्जाचे पद आहे पोलीस आयुक्त. पुढे प्रश्न पाहूया. तर बघा सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे. 55 वजा 25 भागिले 4. तर आता बॉडमास रूल तुम्हाला माहिती आहे. आता अगोदर काय करतो आपण, किंवा भागू बेव पहिल्यांदा भागाकार करतो. बघा हे 55ला आहे, 55 हा असं लिहिलं, वजा 25 भागिले 5, 5 5 25 म्हणजे 5 येतं आणि अधिक 30. बघा 55मधून 5 गेले राहिले किती 50 आणि 50 आणि 30 किती येतात 80 येतात. म्हणजे ह्याचं उत्तर किती यायला पाहिजे 80. तर 80 दिले का बघा दिलेलं आहे ऑप्शन डी मध्ये पाहू शकता तुम्ही दिलेलं आहे. तर 80 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 98. एज्युकेशन टीचर तर ट्रीटमेंटला काय. आता एज्युकेशन म्हणजे शिक्षण कोण देतं, शिकवतात कोण, टीचर शिक्षक शिकवतात. त्याप्रमाणे ट्रीटमेंट कोण देतो तुम्हाला, डॉक्टर देतो. तर डॉक्टर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ॲनालॉजीवरती प्रश्न होता. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 99 बघा. एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर पार करेल. बघा 5 तासात 120 जाते. तर आता ह्याचा वेग काय असणार आहे, अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 120 आणि वेग किती आहे, वेळ किती आहे 5. 120 भागिले 5 तर किती येतं, किती 25 असे 24 25 असे. म्हणजे 24 जो आहे तर तो त्याचा वेग आहे त्या मोटरसायकलचा. 9 तासात किती जाणार आहे, 24 गुणिले 9. बघा 24 9 किती असतं, 24 9 216. तर मी अगोदर सांगितलं तुमचे 30पर्यंत पाढे, 30पर्यंत घन वर्ग सगळं पाठ पाहिजे बघा, कारण ह्या बेसिक गोष्टी आहे त्या. बघा 24 9 किती येतं 216. 216 दिले काय तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न म्हणजेच आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. कोणत्या कायद्याने किंवा कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे BNSS हा कायदा लागू करण्यात आला. तर हाच प्रश्न जो आहे तर तो या अगोदरचा जर तुम्ही पाहिला नवी मुंबईचा पेपर त्यामध्ये देखील हा प्रश्न आपण पाहिला होता बघा. तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता त्यालाच अगोदर काय नाव होतं त्याचं, तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड हा भारतीय नागरी सुरक्षा संहिता
त्याचं अगोदरचं नाव होतं. म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा लागू करण्यात आला. कोणत्या कायद्याऐवजी CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता बदली. तर हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय दंड संहिताऐवजी भारतीय न्याय संहिता आला आहे. त्याप्रमाणे भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाऐवजी भारतीय साक्ष कायदा आलेला आहे. बघा हे कायदे बदल झालेत, म्हणजे 2 वर्ष झाले आता हे बदलले आहेत. बघा फौजदारी प्रक्रिया संहितेचंच नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता केलेलं आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला मुंबई पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला आपला हा सेट डीचा पेपर सुरू होता बघा. तर या पेपरचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.